सांसद सुप्रिया सुले नागपुर में पार्टी की संगठनात्मक बैठक के लिए पहुंची है। इसी दौरान उन्होंने स्पष्ट किया कि मराठी भाषा शिक्षण सिर्फ राजनीति का विषय नहीं बल्कि एक गंभीर सामाजिक और शैक्षणिक मुद्दा है। उन्होंने कहा कि भाषा के मुद्दे पर तज्ञों और जानकारों की राय लेना बहुत जरूरी है। मराठी भाषा शिक्षा को लेकर महाराष्ट्र में चल रही राजनीति के बीच राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट ने बड़ा ऐलान किया है। सांसद सुप्रिया सुले ने कहा है कि मराठी के लिए होने वाले मोर्चे में पार्टी पूरी ताकद के साथ शामिल होगी। आइए जानते हैं क्या कुछ कहा सुप्रिया सुले ने। होय, दिसतच आहे, गेले तुमच्या चॅनलवर आम्ही बघतोय माननीय मुख्यमंत्र्यांचं एक मत आहे आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची मतं वेगळी आहेत। त्याच्यामुळे मला असं वाटतं ही पॉलिसी राज्यावर लादायच्या आधी सरकारने पहिला निर्णय घेतला पाहिजे की त्यांचा निर्णय काय। कोणीतरी एकत्र येत असेल तर कुठल्याही चांगल्या कामासाठी तर आपण त्याचं स्वागतच केलं पाहिजे ना। अच्छे काम के लिए हमेशा सबने एक दूसरे का साथ अच्छे काम के लिए हमेशा देना। असे अनेक आरोप खरं तर होत असतात या सरकारमध्ये। आमची एवढीच विनंती आहे की याची SIT स्थापन व्हावी आणि पारदर्शकपणे इन्क्वायरी व्हावी। आणि जर राज्यात अनेक वेळा असं होतं की राज्यात आम्हाला न्याय मिळत नाही, मग आम्हाला दिल्लीला जावं लागतं न्याय मागायला। त्याच्यामुळे माझी विनम्र विनंती आहे महाराष्ट्र सरकारला की खूप विश्वासाच्या नात्याने लोकांनी तुम्हाला मतदान केलंय, भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र व्हावा हे झालं पाहिजे। आणि जर कुणावरही असे अन्याय झाले आणि चुकीची कामं झाली तर ताकदीने आम्ही त्याचा विरोध करतो। दत्तात्रय भोसले यांनी म्हटलेलं आहे की संविधानामध्ये जो धर्मनिरपेक्ष शब्द आहे त्याच्यावर ही लोकशाही आहे, लोकांना बोलायला अधिकार आहे। हो, अरुण जेटली जी काय म्हणायची, अरुण जेटलींचे शब्द आहे, तुम्ही दाखवणं बंद करा, लोक बोलणं बंद करा।